की सगळे आज माध्यमांमध्ये तुम्हाला बहुतेकांना कळालं देखील असेल की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग शिंपडण्यात आलेला आहे आणि ही घटना काल रात्री घडली का सकाळी घडली याचा देखील थांगपत्ता अजून पोलिसांना लागत नाहीये. जवळपास 5 कॅमेरे पुतळ्याच्या आजूबाजूला असून देखील एकही कॅमेऱ्यामध्ये मीनाताई ठाकरे यांचा पुतळा तो क्लिअर दिसत नाहीये. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीनाताई ठाकरे यांचं निधन झालं 1995 साली आणि त्याच्यानंतर शिवाजी पार्क दादर येथे जे की संपूर्ण मुंबईचं महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित करणारं ठिकाण, जिथनं सगळ्या गोष्टी चालतात, पॉलिटिक्स चालतं, सगळ्या गोष्टी पॉलिटिक्स असो, संपूर्ण केंद्रबिंदू मानलं जाणारं दादर, चैत्यभूमी वगैरे सगळ्या गोष्टी दादर. ओके, तर तिथे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा थेट जे काही पुतळा होता, पुतळ्याच्या अंगावरच म्हणजे जे काही अर्धा कृती पुतळा बसवण्यात आलाय त्याच्यावर लाल रंग शिंपडण्यात आलेला आहे. आणि ही घटना काल रात्री घडली का सकाळी घडली या संदर्भात स्पष्टीकरण देताना योगेश कदम यांनी सांगितलं की सकाळी 6 वाजेपर्यंत तिथे पोलीस बंदोबस्त होता, पण त्याच्यानंतर तिथे ही घटना घडलेली असावी असं इथे स्पष्ट. मग दिवसा ढवळ्या जर अशा गोष्टी घडत असतील महाराष्ट्रामध्ये तर मग सरकार काय करतंय या संदर्भात सरकारला हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे की गृह खातं तुमच्याकडे, पोलीस खातं तुमच्याकडे, पोलिसांच्या नजरा चुकवून इथे अशा गोष्टी घडता कशा काय आहेत आणि या संदर्भात प्रश्न नक्कीच विचारणं गरजेचं आहे. दरम्यान पुतळ्याला भेट देण्यासाठी किंवा तिथली स्थानिक शिवसैनिकांच्या लक्षामध्ये आल्यानंतर लगेच त्या पुतळ्यावर सगळी साफसफाई करण्यात आली आणि त्याला व्यवस्थितरित्या पहिल्यासारखा करण्यात आला. मध्यंतरी राज ठाकरे यांनी देखील तिथे पुतळ्याजवळ भेट दिली आणि त्यांनी अल्टिमेट दिला की 12 तासाच्या आत जो कोणी असेल तो सापडणं गरजेचं आहे, नाहीतर काय करले जाईल ते होईलच. अजून तिथे उद्धव ठाकरे यांनी देखील भेट दिली, त्यांनी देखील पुतळ्याची साफसफाईसाठी तिथे मदत केली. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना जर आपण विचार केला की याच्या मागे नेमकं राजकारण काय आहे, तर जर विचार केला खोलवर जाऊन आपण तर याच्यामध्ये राजकारण आपल्याला असंच दिसतंय की 2-3 दिवसांपूर्वी जो काही व्हायरल झालेला व्हिडिओ नरेंद्र मोदी यांच्या आईचा AI व्हिडिओ बनवला होता, तो काँग्रेसने पोस्ट केला होता आणि त्याच्यामध्ये बहुतेक संघवाल्यांच्या भाजपवाल्यांच्या मन दुखावले गेल्या होत्या अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांमधल्या येत होत्या. मग त्याचाच बदला म्हणून ही गोष्ट घडली की काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो की हे जे काही कारण चालू आहे, आता राजकारण चालू आहे आणि अशा ज्या काही गोष्टी घडताय याच्या मागे भाजपवाल्यांचा हात आहे का काय असा थेट प्रश्न इथे उपस्थित होतो. जर भाजपवाल्यांचा हात नसेल तर मग कोणी, आता विरोधक काय म्हणताय की आता निवडणुका येत आहे आणि निवडणुकांमध्ये भावनिक साथ घालण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी जी गोष्ट केली असेल तर अशा बोलणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे की तुम्ही अशा गोष्टी कशा करू शकता की एक मनुष्य जो पक्षप्रमुख आहे आणि स्वतःच्या आईच्या पुतळ्यावर अशा प्रकारे कोणी रंग फेकेल का. हे जे काही बोलणारे आहेत, हे जे काही कमेंट करणारे आहेत, समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे भाष्य करणारे आणि गोष्टी फैलवणारे आहेत. बहुतेक ठिकाणी आपण कमेंट वाचतोय, कमेंटमध्ये असं बोलण्यात येत आहे की हा एक फक्त पॉलिटिकल स्टंट आहे. पॉलिटिकल स्टंट असा आईवर कधी होत नाही, हे सगळ्यात आधी समजणं गरजेचं आहे. तर हे जे काही याच्या मागे हे जे काही नालायक लोक आहे त्या नालायक लोकांना लवकरात लवकर सरकारने पकडावं. आता याच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रतिक्रिया येणं गरजेचं होतं, पण त्या अद्याप देखील आलेले नाहीयेत. कारण की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी वेळच नाहीये. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ते आपापल्या तंत्रीमध्ये आपापल्या धुंदीमध्ये फिरत असतात. दरम्यान एकनाथ शिंदे यांची बाईट घेण्यात आली आणि एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं की हे अतिशय दुर्दैवी कृत्य केलंय, जो कोणी केलंय त्याला आम्ही माफ करणार नाही. ठीक आहे एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही माफ करणार नाही त्या गोष्टी वगैरे ठीक आहे, तुम्ही स्वतः शिवसेनेबरोबर गद्दारी केली आणि तुम्ही शिवसेना फोडली, त्यावेळेस तुम्हाला नाही वाटलं का काही की आपण कसं काय एवढा जो काही मागचा जुना इतिहास होतो, ज्या घराने आपल्याला मोठं केलं, ज्या समाजाने मोठं केलं, ज्या शिवसैनिकांच्या जीवावर आपण मोठं झालो त्यांनाच आपण भूल देऊन 50 खोके देऊन फोडलं, या सगळ्या गोष्टींची शहानिशा होणं गरजेचं आहे. तरी दरम्यान जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये एवढं काही जे काही राजकारण पेटलंय या राजकारणाला कारणीभूत कोण, तर कारणीभूत जे की चालू आहे महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं आहे, महायुती सरकार. आणि या महायुती सरकारच्या काळामध्ये आज
आज मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग उधळण्यात आला. उद्या उठून यांची हिंमत देखील एवढी होऊ शकते की शिवसेना भवनासमोर जाऊन हे काहीही कृत्य करू शकता. अशा लोकांना लवकरात लवकर पकडणं गरजेचं आहे. पोलिसांनी 24 तास ड्युटी म्हणता ना, पोलीस 24 तास ड्युटी, आणि एक साधा मनुष्य की ज्याने हे कृत्य केलंय आणि तो सापडत नाहीये, हे कुठंतरी पचनी पडत नाहीये. योगेश कदम, जे तुम्ही म्हणताय की गृह राज्यमंत्री पद तुमच्याकडे, तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की हे काहीतरी अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये काम करून निघून गेले. मग 5 ते 10 सेकंदामध्ये जर हे काम होत असेल तर मग तुमच्या सरकारला समजायला पाहिजे होतं की आजपर्यंत जे काही सीसीटीव्ही फुटेज आपण बघतो, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जे काही फोकस पाहिजे होता, लक्ष पाहिजे होतं, ते पुतळ्यावर चारी दिशांनी पाहिजे होतं की मागून कोण येतोय, पुढून कोण येतोय, कोण काय करते, आजूबाजूला हे होणं गरजेचं अपेक्षित होतं, पण ते झालेलं नाही. मग याची उत्तरं इतर लोकांना विचारण्यापेक्षा तुम्हालाच देणं गरजेचं आहे. दरम्यान इतर लोकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या, जे की नीलम गोरे, ज्यांनी देखील शिवसेना सोडून, उद्धव बाळासाहेब ठाकरे सोडून आता हरिनाम कोण, देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब करणाऱ्या ताई यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या की हे जे काही झालं हे दुर्दैवी झालं. तुम्ही तर बोलूच नका, तुम्ही शिवसेना फोडली, तुम्ही सगळ्या गोष्टी, जे एकनाथ शिंदे गटातील लोक बोलतील त्यांना आपला सगळ्यांचा विरोध आहे. त्यांना बोलायचा काहीच अधिकार नाही, कारण की त्यांनी सुद्धा याच्यापेक्षा भयानक कृत्य केलंय. त्यांनी एका माणसाचा विश्वास तोडला आणि विश्वास तोडून तुम्ही संपूर्ण सरकार पाडलं. त्या माणसावर तुम्ही लांछनास्पद आज गोष्ट करताय. तुझा बाप या ज्या काही गोष्टी करता, या ओरिजिनल बाप कोण, शिवसेनेचा बाप कोण, शिवसेना आमचा बाप, एकच बाप म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग त्याच ठाकरे बाबाच्या मुलाला तुम्ही दगा दिला, त्यावेळेस तुम्हाला काही वाटलं नाही थोडीफार. पण या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या अतिशय चुकीच्या होत आहेत. महाराष्ट्राच्या, मी तर माझ्याकडून एकच म्हणेल की याच्यातनं एकच माणूस मला तर टार्गेट वाटतो, ते म्हणजे गृह राज्यमंत्री हे काय करत आहेत महाराष्ट्रामध्ये. इतर ज्या काही गोष्टी करतायत, इतर वेगवेगळे कांड होताना दिसत आहेत, भ्रष्टाचार होत आहेत. भ्रष्टाचारांना तर ते तर आता विषय बोलणंच आपण बंद केलं, यांनी वॉशिंग मशीन बसवून टाकलंय, ठीक आहे. पण इतर ज्या काही सर्वसामान्य जनतेच्या गोष्टी आहेत त्या देखील व्यवस्थित होत नाहीये. आज एवढी काही हिंमत या महाराष्ट्रामध्ये झाली की महाराष्ट्रातील जे दैवत मानतो आपण, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या, शिवसेनेच्या दैवतांच्या, आज मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अशी उधळण करण्यात आली लाल रंगाची. याचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला नकोय, शिवसेना नकोय? अरे ती शिवसेनेमधनं जर मुंबईमधनं शिवसेना गेली तर एवढे काही बेकार हालत होऊन जाणार आहे. हे भाजपवाले तर आजच स्पष्टपणे जय गुजरातचा नारा देत आहे महायुतीतील एकनाथ शिंदे. जर शिवसेना मुंबईतनं गेली तर सर्वसामान्य जनतेचं काय होणार? हे सगळ्या गोष्टींचं उत्तर देणं आज समाजाने विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि या सगळ्या गोष्टींचा खरंच आज दुर्दैव आहे. आज खरंच मनसैनिक आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्या गटाच्या भावना दुखावल्या आहेत आणि याचा जाहीर निषेध आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत आहोत मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा ही माहिती, कारण की या गद्दारांना, जे काही गद्दार असतील यांना पकडणं गरजेचंच आहे आणि हे पकडायलाच पाहिजे. तुमच्या काय प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.